पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकात काल एक दुर्दैवी घटना घडली। त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी त्या झोनच्या डीसीपी मॅडम आहेत। मॅडम, खरं तर कालची दुर्दैवी घटना नेमकं काय घडलं होतं आणि काय या संदर्भात तपास सुरू आहे? याच्यामध्ये जी तरुणी आहे ही आपल्या गावी चाललेली होती। 5:30 पावणे 6च्या दरम्यानच्या ती बस स्टँडला आलेली होती, स्वारगेट बस स्टँडला, आणि आपल्या बसची वाट पाहत होती। तिथं हा आरोपी तिच्या आजूबाजूला गेलेला आहे। त्यानं तिच्याशी ओळख करून घेतली, तिच्याशी गोड बोललेला आहे आणि तिला विचारलं की ताई तू कुठं चालली म्हणून। त्यावेळेला तिनं सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे। तेव्हा त्यानं सांगितलं फलटणची गाडी तर पलीकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली बस इथंच लागतात। तर नाही म्हणे, गेले 10 वर्ष झालं मी इकडेच असतो, मला माहिती आहे म्हणे, तू विश्वास ठेव माझ्यावरती आणि चल, असं म्हटल्यानंतर तो तिला तिथून घेऊन गेलेला आहे। जाताना दोघं सीसीटीव्ही फुटेजमध्ये बोलतानाही दिसत आहेत, जातानाही दिसत आहेत। आणि त्यानंतर त्या बसजवळ गेल्यावर अंधार दिसला म्हणून तिनं असं विचारलं की अंधार कसा काय आहे या बसमध्ये। तर त्यानं सांगितलं की ते रात्रीची लेट झालेली बस आहे, लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, असं त्यानं सांगितलं। आणि त्याच्यानंतर तिला म्हटलं की टॉर्चने तू चेक कर आतमध्ये जाऊन पाहिजे तर, म्हणून मग ती वर चढल्यानंतर ह्यानं मागून चढून दार लावून घेतलेलं आहे त्या बसचं आणि तिच्या बाबतीत अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यामध्ये। मॅडम, आरोपी कोण आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, काय तपास झाला? हां, आरोपीवरती 392 394 सारखे ग्रामीणच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये तो शिरूर गावचा आहे आणि त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असं आहे। आपला तपास कुठपर्यंत आहे, कशा प्रकारे करतोय सध्या? तपास कालपासून चालू आहे। जवळपास 8 टीम आमच्या ह्याच्यावर वर्कआउट करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि त्याच्या गावामध्ये पण तपास चालू आहे। डॉग स्क्वॉड वगैरे अशा गोष्टींची मदत घेतलेली आहे। आपण तांत्रिक विश्लेषणाचा ह्याच्यामध्ये वापर करत आहोत तपासाच्या दृष्टीनं आणि जवळपास ह्या टीम डे नाईट वर्कआउट करत आहेत आरोपीला शोधण्यासाठी। मॅम, खरं तर सुरक्षेचा प्रश्न स्वारगेटसारख्या बसस्थानकात अशा प्रकारची घटना होते, यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, महिलांच्या असेल किंवा इतर, सकाळच्या सुमारास ही घटना घडते। ॲक्च्युली पोलिसांच्या दृष्टीनं पेट्रोलिंग वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत। त्याचबरोबर 2 महिलाही असतात की ज्या बस स्टँडमधून महिला बाहेर येतात आणि ऑटो रिक्षा किंवा कॅबनं जातात, तिथं त्यांच्याशी काही वाईट घटना घडू नये याच्यासाठी त्यांना मदत केली जाते। त्यांचे नंबर घेतले जातात, सुरक्षित पोहोचल्या की नाही हे पण चेक केलं जातं। हा पोलिसांनी तिथं केलेलं आहे। त्याचबरोबर पेट्रोलिंगसाठी नाईटचे लोक वगैरे जातात, परंतु ही घटना ही बस डेपोच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेली आहे। तरी पेट्रोलिंगच्या दरम्यान इव्हन ह्या तरुणीनं थोडीशी जरी याच्यामध्ये मदत मागितली असती तर तिला इमिजिएट मदत मिळू शकली असती। हा प्रसंग झाल्यानंतर ती तरुणी ही कुठलीही कंप्लेंट न देता, तक्रार न करता स्वतःच्या घरीच परत चाललेली होती। पण तिच्या मित्रांना सांगितल्यामुळे मग ती परत आली आणि तिनं कंप्लेंट दिली। अशा अनेक घटना घडतात या परिसरात, मात्र महिला घाबरून येत नाहीत अशाही तक्रारी आहेत। बरेच या बसस्टॉपच्या बाजूला असल्या घटना घडत असतात। नाही, असं काही असेल तर त्या महिलांनी बिनदिक्कतपर्यंत यावं। माझ्यापर्यंत तर असं काही आलेलं नाही आहे आणि आमच्या लेवलला आमचं पेट्रोलिंग चालू असतं। इव्हन पीक पॉकेटिंगच्या दृष्टीने आम्ही 1-2 लोक तिथं कंटिन्युअस ठेवत असतो की त्यांना तेवढीच एक ड्युटी दिली जाते की इथं पीक पॉकेटिंग होणार नाही किंवा ह्याचं चेन स्नॅचिंग होणार नाही, या दृष्टीने आमची लोक नेमलेले असतात। असं काहीही घडत असेल तर कुठल्याही महिलांनी केव्हाही माझ्याकडे यावं। आरोपीचा तपास कुठपर्यंत आला, काय पकडण्यात आलाय, कोणाला ताब्यात घेण्यात आले? हां, त्याच्या भावाला ताब्यात घेतलेला आहे आत्तापर्यंत आणि तो आरोपी अजून ताब्यात आलेला नाहीये, परंतु त्याचा सगळ्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे। कसोशी त्याच्यात तुमच्या मोबाईल सीसीटीव्ही दिसते, नेमकं ते काय आहे ते आम्हाला जरा कळेल का? त्याच्यात काय नाही, त्या काळात त्यावेळेचं ते सीसीटीव्ही फुटेज आहे। काय आहे पण ते नेमकं? नाही, ते आता तुम्हाला देता येणार नाही मला, कारण कसं असतं त्याच्यामध्ये ते लेडीजचं हे असल्यामुळे ते मला देता येणार नाही। मॅम, प्रत्येक वेळेस खरं तर अशा घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येते असं म्हटलं जातं। याही घटनेमध्ये खरं तर काल 5:30ला घटना घडली, जवळपास 24 तास होऊन गेले, अजून आरोपी अटकेमध्ये नाही। नाही, आम्ही तर ताबडतोब त्याची कंप्लेंट घेतलेली आहे आणि आमचं वर्कआउट इमिजिएटली सुरू झालेलं आहे। का अर्ध्या तासातच आम्ही आरोपी तो निष्पन्न केलेला आहे, त्याची सगळं रेकॉर्ड माहिती घेतलेली आहे आणि आमच्या टीम इमिजिएटली रवाना केलेले आहेत। परंतु हा आरोपी हा फिरस्ता असतो, त्यामुळे थोडंसं त्याचं लोकेशन मिळायला आम्हाला वेळ लागत आहोत, परंतु आमच्या दृष्टीने सर्व प्रयत्न चालू केलेले आहेत। नक्कीच आपण पाहतो की पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। 24 तासापासून आरोपी अजून अटकेत नाहीये, मात्र काही टीम पोलिसांच्याही आरोपीच्या शोधात सध्या आहेत। कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।